आमच्या पक्षातील गौप्यस्फोट फडणवीस कसे विसरू शकतात? त्यांच्या पक्षातील गौप्यस्फोट आम्ही केले तर त्यांचा पक्ष बंद करावा लागेल असं संजय राऊत म्हणाले। शरद पवारांनी नेमकं काय ठरवलं हे माझ्या इतकं कोणालाही माहीत नाही। सुरुवातीच्या चर्चा शरद पवार आणि माझ्यामध्ये होत्या। देवेंद्र फडणवीसांनी नाक खुपसू नये, त्यांना काहीच माहीत नव्हतं। आमचं सरकार बनत आहे हे त्यांना माहिती नव्हतं, त्याचा त्यांना धक्का बसला होता। हे पडता पडता वाचले अशी ही टीका संजय राऊतांनी केली आहे। पुण्यात 98 मतदारसंघात 6 पेक्षा अधिक मतदान केंद्र विशेष सुविधा देणार। मतदारांची गर्दी होऊ नये म्हणून जाण्या येण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असणार। मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी 630 ठिकाणी पार्किंग व्यवस्था। जिल्ह्यात 1,500 ठिकाणी स्वयंसेवी संस्थांकडून पाळणाघर व्यवस्था। जबाबदारी कार्यकर्ते घेणार। मतदारांना बसण्यासाठी खुर्च्या बाकांची व्यवस्था, पिण्याचं पाणी, स्वच्छ व्यवस्था असणार असं म्हणण्यात आलं। विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी 20 नोव्हेंबर रोजी महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेला दिलेले होते। नाशिक शहर पोलिसांची मोठी कारवाई। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 348 सराईत गुन्हेगारांना हद्दपाराची नोटीस। भाजपसह इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांवर नाशिक शहर पोलिसांनी कारवाई केली आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा आणि वंचित बहुजन आघाडीतून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या विक्रम नागरे आणि पवन पवार यांनाही हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे। अजित पवार सलग दुसऱ्या दिवशी नाशिक दौऱ्यावर। इगतपुरी मतदारसंघात अजित पवार हिरामण खोसकर यांच्यासाठी सभा घेणार। कालच इगतपुरी मतदारसंघात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झाली आहे। हिरामण खोसकर यांच्यामुळे इगतपुरी मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। अजित पवार दुपारी 2 वाजता घोटीमध्ये सभा घेणार आहेत। केंद्रीय मंत्री रामदास आठवले विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात उतरलेत। रामदास आठवले यांच्या महायुतीच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा आहेत। आठवले यांच्या एका दिवसात 7 जाहीर सभा आहेत। सभेतून विरोधकांवर निशाणा साधणार। उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये 3 सभा घेणार। मनमाड, मालेगाव आणि नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। शहरात उद्धव ठाकरेंचे 3 उमेदवार रिंगणात आहेत। निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येणार असल्यानं ते काय बोलणार याकडे लक्ष। तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा देखील आज नाशिकमध्ये विविध मान्यवरांसोबत चर्चा करणार। शिवसेना फुटली तेव्हा आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलेली की ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढण्यास तयार आहेत। मात्र निवडणूक न लढवता केदार दिघे यांना पाठिंबा देण्यासाठी आदित्य ठाकरे ठाण्यात फिरकले नाहीत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा मागणीची याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली। परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार ॲडव्होकेट नारायण जांभोळे यांनी याचिका दाखल केली होती। यावर नागपूर खंडपीठाने प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळली। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रचाराला जोर लावलाय। त्यातच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि इतर नेते फॉर्म भरण्यापासून ते प्रचार रॅलीपर्यंत सहभागी होत असताना ठाकरे गटाचा एकही नेता सुरुवातीपासून ठाण्यात आला नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ठाण्याकडे पाठ फिरवली आहे असं दिसून आलं। आशिष शेलार यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये मंत्री, खासदार गेले, आमदार आणि नगरसेवकही गेले, जवळपास सगळीच पार्टी गेली। तेच सांगतात त्यांचीच महाराष्ट्रात गॅरंटी चालते। आज भाजपा नेते JP नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। JP नड्डा आज ठाणे आणि नाशिक दौरा करणार आहेत।
जे.पी. नड्डा महायुतीच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरलेत. शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाच्या लोकांना धोका देऊन झाले. त्यांनी आतापर्यंत एवढे पक्ष आणि नेत्यांच्या फोडाफोडीचं राजकारण केलंय की देशामध्ये पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली तर पवार साहेबांना गोल्ड मेडल मिळेल असं फडणवीस म्हणालेत. शरद पवारांवर सगळ्यात जास्त पक्ष फोडण्याचा विक्रम असून ते पक्ष फोडणारे महागुरू आहेत अशी फडणवीसांनी टीका केली. वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 सध्या संयुक्त संसदीय समितीकडे अधिक अभ्यासासाठी असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात मांडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या विधेयकातील दुरुस्तीबाबत सर्व पक्षांच्या सदस्यांची मतं आणि सूचना ऐकून घेतलेल्या आहेत. या विधेयकावर विक्रमी मतं आणि सूचना आलेल्या आहेत. त्या सर्वांचा अभ्यास संयुक्त संसदीय समिती करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील कारभारावर प्रचारादरम्यान स्तुती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांना पुढील मुख्यमंत्री पदावर आपण असणार का असा प्रश्न विचारला असता महायुतीत मुख्यमंत्री पदाची कोणतीही शर्यत नाही आणि अशा शर्यतीत मी सहभागी नाही असं स्पष्ट मत देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. घरोघरी प्रचार करण्याबरोबरच मोठ्या नेत्यांच्या सभा, चौक सभा आणि बैठकांसोबत जाता उमेदवारांनी थेट त्यांचा प्रचार भक्ती मार्गाकडे वळवलाय. अनेक उमेदवारांनी प्रचाराची पदयात्रा संपल्यावर मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारांमध्ये भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसभरात प्रचाराच्या वेळा ठरलेल्या असतात, मात्र बंदिस्त जागेत बैठका घेण्यास वेळेचं बंधन नसल्यानं अनेक उमेदवारांनी प्रत्येक धर्मगुरूंचा आधार घेत त्यांची मतं आपल्याकडे वळवण्याचं तंत्र अवलंबलंय. त्यासाठी ते पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मदत घेऊन धर्मगुरूंसोबत चर्चा करून तेथील एकगठ्ठा मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.